चिंतनक्षण ही सूत्रे जगण्यातील हे अनुभवमय सार श्रवण करूयाता सूत्रांचा हा सुबोध विस्तार. अनेक संतांच्या किंवा अवतारांच्या तिथीला त्यांची नावं जोडलेली असतात. आपल्याला माहिती रामनवमी आहे, नाथषष्ठी आहे, अनेक गोष्टी आहेत. त्या अवतारांची त्या पुरुषांची नावं जोडलेली असतात. जे मुखी जीव आहे त्यांच्या कुळाला त्या अवताराचं नाव जोडलं जातं. अलौकिक असलं पाहिजे. आपण कृष्णाष्टमी म्हणतो, पण गोकुळाष्टमी म्हणतो. गोकुळाची अष्टमी आहे असं आपल्या त्या मुख्या जीवांच्या कुळाशी ज्या अवताराचं नाव जोडलं जातं त्याच्या कार्याच्या व्याप्तीची आणि प्रेमाची कल्पना येऊ शकते. तेव्हा कृष्णावतार हा पूर्णावतार मानलेला आहे. अपूर्ण कुठलेच अवतार नाहीत. ते जर एकाच ठिकाणाहून येतात आणि एकाच ठिकाणी जातात तर त्याच्यात काय पूर्ण अपूर्ण म्हणायचे. आपल्याला कळताना आपल्या मर्यादा आहेत म्हणून आपण त्याला तसं म्हणतो. आपल्याला एकतर्फी आई वडील जन्म देणारे असं आपल्याला माहिती आहे. मृत्यू देणारे नाहीत. ते जन्माला आले की वेगळे आहेत, बिघडले. मूळ काय, जन्माला जन्म देणारे एवढं आपल्याला कळतं. त्यामुळे नष्ट करणारे नाहीत अशी परिस्थिती करत निसर्गाने ते घालून दिलेले आहे. त्यामुळे आपल्याला देवाच्या बाबतीत भयकृत भयनाशना दोन्ही नाही एकत्र चालत. जी अडचण तो भय दाखवतो, भय दाखवणारही तोच, भयाचा नाश करणारही तोच, हे आपल्याला कळत नाही म्हणून ते पूर्ण आहे. ते दोन्ही नाही, जे आहे दोन म्हणजे आपल्याला कळतात. आपण द्वैतात आवडतो म्हणून आपल्याला कळतं ते द्वैतच कळतं, आहे नाही एवढंच. भगवंत आहे आणि नाही अशा दोन्ही भाषा लागू पडतात. म्हणून तर ज्ञानेश्वरीत सुद्धा ती अडचण येते. आज त्यांची आपल्याला जन्माचे त्यांची आठवण करायची आहे. दोन्हीमध्ये ते सूक्ष्म साम्य आहेच आहे की जे सगळं उपनिषदाचं ज्ञान आहे ते पुन्हा आणून सामान्यांसाठी देणं हे एक अवतार कार्य त्या कृष्णाच्या रूपाने झालेलं आहे, अवताराच्या रूपाने झाले, जगून दाखवण्याच्या रूपाने झालेलं आहे. तेच पुन्हा परत एकदा अडकल्यावर परत मोकळं करून देणं, वाट काढून देणं, वंचित जीवांसाठी जीव घडवला. तसंच परत एकदा काढले, परत एकदा ते गोकुळाष्टमी पुन्हा एकदा ते पण त्याच जन्माला आले सगळं. एरवी रामाचं वगैरे कसं टटळीत दुपार, राजवाडा छान चांगलं, ते पण चांगलं आहे. प्रत्येकाचं एक प्रेम आहे. इकडं मध्यान्ह रात्र बंदीखाना, पण हे सगळं जीवन आहे ते दाखवण्यासाठी तो आहे. ते सगळं मिळून जीवन बनतं. तीही त्याच विष्णूचे अवतार, तीही त्याच विष्णूचे अवतार म्हणून सर्व जीवनाची पूर्णता त्या अवतारामध्ये जायचे. त्याचं स्मरणामध्ये मनुष्य पावन झालं नाही तर नवलच. पण त्याची झेप समजून घेण्याची, राम समजून घेताना कमी पडतो, कृष्ण समजून घेताना काय होईल एवढं लक्षात ठेवावं. राम समजून घेताना सुद्धा अडचण येते. एवढं कठोर कर्तव्य पालन आपल्याला सुद्धा जमत नाही. वाटतं की हे काहीतरी चुकलंय, एवढं कठोर कशाला व्हायचं असं वाटतं. तो आदर्श आहे, ते त्याचं कार्य आहे, त्याप्रमाणे ते समजून घ्यावं लागतं. तसं इथे पूर्ण आहे समजून. अणुर बृहत कृश स्थूल हा, अरे हे काय, अणु पडतोच, बृहत पडतोच. उद्या अणुलाच परमाणू, परमाणूलाच आकाश म्हटलं तर असं कसं चालेल एकदम, आपल्याला असं वाटतं. पण भगवंताचं कृष्णाच्या ठिकाणी रूप असं आहे, त्याच्या अवतारामध्ये रूप असं आहे की अणुर पण आहे, बृहत पण आहे. म्हणजे जे आपल्यात मावत नाही, ब्रह्म ही आपल्यात न मावणारी वस्तू म्हणून तुला ब्रह्म नाव म्हणतं. ते सतत विशालता पावत आहे आणि त्या आपल्या सगळ्या दृष्टिकोनात आपली ती काय समज शक्ती आहे त्याच्यात ती मावत नाही म्हणून त्याला ब्रह्म म्हटलं. एवढं तर तसं ते अणुर बृहत दोन्ही, कृश स्थूल दोन्ही
एकच माणूस काही कृष आणि स्थूल म्हणत ना आपण त्याला, एक तर कृष तरी म्हणून. आता काहींच्या दृष्टीने कृष आणि काहींच्या दृष्टीने स्थूल असेल ही गोष्ट कळायला शेवटी आपल्याच पातळीवर यावं लागतं. त्याला काय करणार, एकाच्या दृष्टीने कृष आहे, इतरांच्या दृष्टीने स्थूल आहे. स्वतःला कृषच वाटतं की आपल्याला पण कृष्णाच्याकडे सगळं आहे. कृष्णाकडे थट्टा विनोद हास्य सगळं त्याच्याकडे त्याचं मंदिर आहे. असं आहे. म्हणून तो अमर करून गेला, ते गोकुळ अमर करून गेला. नाही काहीतरी वेगळं पण आहे त्या अर्थामध्ये की सगळ्याला व्याप्ती सगळ्यापर्यंत पसरलेली आहे. कृष्ण स्थूल काय ते वर्णन केलेले आहे हे आपण समजून घ्यावी एवढीच आपल्याला प्रार्थना आहे. अशा सर्व विरोधाभासांचा ज्या समावेश होतो, सर्व विरोधाभासांचा, चांगलं वाईट आपल्याला काय म्हणायचे कृष्णचरित्रामध्ये, ज्याला आपण चांगलं म्हणतात ते पण आहे, आपण ज्याला वाईट म्हणू ते पण आहे, ते मिळून भगवंत आहे. त्याला म्हणायचे आपण ज्याला आपण म्हणतो, म्हणून सारखं पुढे एकदा अंडरलाईन केलं, ज्याला आपण समजतो. तर आपण जे समजतो ते, तर तसं दिवस आणि रात्र, आपल्या दृष्टीने दिवस चांगला असला तर रात्र त्याचा अपरिहार्य भाग आहे सांगण्यासाठी कृष्ण तेव्हा आलेले. म्हणतो नाही इथे पण भगवंत असू शकतो. तर असं आहे. तर ते ज्ञानेश्वरांच्या ठिकाणी सुद्धा असू शकतो. माणसं आली ती कशी आली बघा, स्वतः जन्माला आले, स्वतःच्याच पायाने आपली वाट काढत आलेली, म्हणून ते रवाना, तुम्ही घेऊन जायचं काम करा, जायचं कसं ते मी बघतो, असा जन्मतः म्हणून त्याला अवतार. स्वतःच्या इच्छेनं देह धारण करून करणं आणि स्वतःच्या इच्छेने देह सोडणं. शेवटी सुद्धा स्वतःच्या इच्छेने देह सोडले, मला जायचं आहे, माझं कार्य संपलं, अवतार कार्य संपलं, कुळाच्या उद्धारासाठी मनुष्य पडतो. या अर्थाने कुळ, यादव कुळ संहार करून सगळं व्यवस्थित संपून वेळका वेळका बुडवून ओके करून गेले, मागे काही ठेवले मला जे काय चरित्र लिहिले त्याच्यावर आता तुम्ही बघा काय करायचं ते, इथपर्यंत तयारी आहे. तेव्हा असं सर्व आपल्या नजरेच्या टप्प्यात, समजशक्तीच्या टप्प्यात न मानणारं चरित्र म्हणजे कृष्णचरित्र आहे. आपण त्याचा अभ्यास आपण करत असाल, माझा काही त्याचा अभ्यास नाही, मला जाणवते आपल्या समोर ह्या आठवणीसाठी सांगितलं. आपल्या इच्छेनं देह धारण केला, आपल्या इच्छेनं ठेवला. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या इच्छेनं देह ठेवला, कृष्णाने आपल्या इच्छेनं देह ठेवला. देह ठेवायला निमित्त लागतं, ठीक आहे निमित्त करू, निमित्त लागत असेल तर निमित्त करू, तेवढंच. त्याच्यापेक्षा काय माणसाची ती वाचावं म्हणून केवढी चरित्र समजून घ्यायची म्हणजे ती कुठेतरी आपल्याला आणायची जमला किंवा तयारी पण करायची त्याची, ती कृष्णाच्या चरित्रामध्ये ती तयारी आहे. ती सर्वांचा शांतपणे मिळवून घेऊन आता मी येतो, आता काय निमित्त आवश्यक आहे का, अशी तयारी आहे. म्हणून ते इकडे तर त्याच्यापेक्षा आणखीनच काही वेगळं आहे. झालं एवढंच झालं, माझं काम काय सोपं करून द्यायचं होतं ते केलं, मला काय अमृता अनुभव आला तो दिला. कुणीतरी असं भ्रमलेलं आहे तर त्याच्यासाठी 65 लिहून दिली, झालं आपलं काम झालेलं आहे. 4 अभंगाची चिदोरी आपल्याला दिली, माझं काम झालं, आता मी आनंदाने येतो. आपल्या इच्छेने आले, आपल्या इच्छेने गेले. जन्मबंधन म्हणतात आपल्याला, नाही आपण बंधनात, ते वेगळ्या अर्थाने त्यांनी व्यवहाराने येऊन दाखवलं ते बंधनात कसे जन्म आले, कुठल्या, पण तोडायचं सामर्थ्य त्यांच्यातच आहे. बाकीची मंडळी नुसतं बंधनच करू शकतात, ते तोडू शकत, ते तोडायचं सामर्थ्य आहे. म्हणून बंधनात जन्म पण मुक्ततेच शेवट आहे. म्हणजे अवतारांची शेवटी मुक्तीच शेवट. म्हणून चरित्रातून आपण आपल्या मुक्तीची वाटचाल जिंकावी. आणि भगवंत हा इतका म्हणजे त्याला साधा अतिव्याप्त आहे, आपल्याला नाही कल्पनेत बसणार. त्यामुळं रंजन म्हणे फार हात करू नमस्कार, त्या टाईपच आहे सगळे की तिथे फक्त आपण शरण जावे चांगलं. असंच आपल्याला शेवटी खूप जर विचार केला तर शेवटी हे उत्तर सापडेल, वाटलं तर आधीच स्वीकारलं तरी चालेल, एवढं अवतारांच्या आवरण लक्षात घेतलं चालेल. असं आता आपल्याला आजचे वचन बाहेर, प्रपंच मोडू नये आणि परमार्थ सोडू नये, हा आपला मध्यम मार्ग आहे. चौथं वचन आपण सहावं वचन बघतो. गेल्या वेळेला आपण परिस्थितीची अनुकूलता प्रतिकूलता याच्याविषयी आपण पाहिलं. यावेळेला प्रपंच मोडू नये आणि परमार्थ सोडू नये असा आपला मध्यम मार्ग आहे. यामध्ये प्रपंचन परमार्थावर भरपूर चर्चा झालेली आहे, त्यामुळे किंवा आपली होत असते, फार चर्चा काही करायची आवश्यकता नाही. पण एक नक्की की त्यातला जे मध्यम मार्ग आहे ते मात्र बघूया. हा आपला मध्यम मार्ग आहे. तर मला तो मार्ग आहे एवढं लक्षात ठेवू.
प्रपंच मोडू नये आणि परमार्थ सोडू नये हा मुळात मार्गाचा भाग आहे. ज्याला ध्येय आहे, काहीतरी गंतव्य म्हणजे जाण्याचं ठिकाण आहे, त्यालाच मार्गांचा प्रश्न संपतो. त्याला कुठं जायचंच नाहीये, इथंच घोटाळायचं आहे, त्याला काय करायचं? मार्ग प्रपंच करा किंवा करू नका, किंवा काय त्याचा गोंधळ करायचा तो करा, त्याला काही पुढे मार्गाचा संबंध नाही. इथे मार्गाचा संबंध आहे, कारण कुठेतरी जायचं आहे. तेव्हा महाराज नेहमी म्हणायचे की आपलं जीवनाचं ध्येय ठरत नाही ही सर्वात मोठी अडचण. काय ध्येय ते असते? लहान मुली शिक्षण ध्येय ठरतं, मग नोकरी ध्येय ठरतं, मग लग्न ध्येय ठरतं, काय ध्येय अखंड तिथे एकदा शेवटी बरं होणं ध्येय ठरतं वगैरे, काही करून एकदा बरं झालं पाहिजे असं ध्येय ठरतं. इथपर्यंत ध्येय सारखी सारखी बदलत जातात. त्यामुळे आपल्याला असं निश्चित ध्येय जीवनाला नाही, ते देणं हे परमार्थाचं काम. आपल्या जीवनाला जे आदर्श ध्येय असू शकतं, ज्याला आपण मुक्ती, मोक्ष, आनंद, शाश्वत समाधान, शांती काय म्हणाल ते, कारण त्याच्याशिवाय चालत नाही माणसाचं, ते ध्येय देणं हे आवश्यक आहे. महाराज ते म्हणायचे की जीवनाला ध्येय नाही माणसांची मोठी अडचण आहे. एकदा ध्येय ठरलेलं असलं, एखाद्या समजा परीक्षेत काही मार्क मिळवायचं ध्येय ठरलं, आपण साध्या पातळीवर येऊ, ते ठरलेलं असलं की आज सिरियल नको, कारण आज महत्वाचा अभ्यास आहे, आज आपल्याला हे ओळखायचं आहे, काय सबमिशन आहे, काय त्याचं काम आहे, तर मग आज ते पण ठेवलं तरी चालेल. एरवी त्याच्याशिवाय चालत नाही, पण आज चालत, कारण ध्येय ठरलेलं आहे. मर्यादित का होईना तिथे ध्येय आहे ना काहीतरी, म्हणून हे सगळं बाजूला करायला मनुष्य तयार आहे. एकदा ध्येय ठरलं की मार्गात येणारं सगळं मार्गही ठरतो. कारण मार्ग मिळवायचे म्हटल्यानंतर अभ्यासाचा मार्ग ठरला, अभ्यासाचा मार्ग ठरल्यावर पूरक मदती ठरल्या, मार्गदर्शन आहे, शाळा आहे, कॉलेज आहे, काय खाजगी आहे, सरकारी आहे, काय असेल तो मार्ग सगळा ठरलेला आहे. ते एकदा ठरलं की हे मार्ग ठरतो. मार्ग ठरलं की मधल्या गोष्टी बाजूला होतात. म्हणून सर्वात महत्वाचं हे की हा आपला मार्ग असेल तर आधी आपल्याला ध्येय आहे का, हा महत्वाचा प्रश्न आहे. ध्येय असावं, त्यांना हा मार्ग आहे. त्यातल्या त्यात तो मध्यम आहे. मध्यम म्हणजे इथे शब्द जो वापरलेला आहे मध्यम, तर तो कनिष्ठ, मध्यम, उत्तम, ह्याच्यातला उत्तम. कनिष्ठ, मध्यम अशा अर्थाने मध्यम वापरलेलाच नाही शब्द, की दोन्ही करणं. आता ते कशा पद्धतीनं करणं ते सांगितलंच आहे वर, पण ते दोन्ही करणं हा मध्यम म्हणजेच उत्तम मार्ग आहे अशा अर्थाने म्हटले आहे. मध्यम हा जीवनामध्ये अत्यंत सुसंवाद निर्माण करतो. एखादा टोकाच्या भूमिकेचा माणूस आहे, कल्पना करा, तर स्वतःच त्याचं काय समाधान होतं कोणा ठोक, पण बाकीच्यांचं मात्र असमाधान होतं हे नक्की. कुठलं तरी टोक आहे विचाराचं, तर ते टोकाचा मनुष्य समाधानाचा होत नाही, आनंदाचा होत नाही. तो स्वतः सुद्धा शेवटी त्याच्याबद्दल साशंक असतो की हे जाऊन कुठे जाईन कोणा ठोक असेल. आता हुकुमशहा टोकाचे भूमिकेचे आहे म्हणून ते मानवत नाही, फार काळ मानवत नाही, अंत होतो शेवटी. आपण बघितलंय राज्यांत नरका, तशी यांची अवस्था अधिकच वाईट नरकाची होती. हे आपण कित्येक उदाहरणातून शिकलो, कारण ते टोकाचे मार्ग आहे. मध्यम हे अशा अर्थाने की तो उत्तम आहे, म्हणून मध्यम. आपला मध्यम माणसांचा मार्ग किंवा मार्गातला मध्यम मार्ग म्हणजे उत्तम मार्ग, हा प्रपंच मोडू नये आणि परमार्थ सोडू नये. प्रपंच मोडण्याचा आपल्याला अधिकार नाही म्हणून तो मोडू नये. प्रपंच मोडण्याचा अधिकार कुठे आहे आणि शक्य तरी कुठे आहे? जो म्हणजे प्रपंच मोडायला जातो तो म्हणजे काय करायचं, काय सोडणार? की ठीक आहे, काही लोक संन्यास घेतात, संन्यास याबद्दल आदर बाळगूनही सांगतात, संन्यास घेतात, संन्यास सोडून दिलं समजा, तर सोडून दिलं म्हणजे काय सोडून दिलं, तर काय घरातली माणसं होती, आई वडील होते समजा, काय बायको होती, आता अमुक होतं तमुक होतं, ते सोडून दिलं आणि संन्यास घेतला. संन्यास या मूळ मार्गाविषयी आदर राखूनही सांगतो, पण त्यांनी ते केलं म्हणजे काय केलं नक्की, तर हे सोडलं आणि निघून गेले कुठेतरी. कारण जावंच लागणार, सोडलं तर पाहिजे. सोडून घरात बसता येत नाही, बाकीची माणसं आहेत ना, ती कुठे आपल्याला राहून देतील, म्हणजे सोडून निघून जावं. तर निघून जायचं म्हणजे कुठेतरी जाणं आलं. पुन्हा तिथे काय ते आहेच, तिथं काय अशी जागा ठेवली आहे का की जी जागा कशाला बांधलेली नाही, अशी जागाच नाही. तिथे पुन्हा झाडं पेड, पाणी, पाऊस, थंडी, वारा सगळं तिथे आहे परत. आणि हेही सगळं सोडलं, ते प्रपंचच मुळात पाचांचा म्हटलेले महाराज म्हणायचे नाही, प्रपंच पाचांचा म्हणजे ज्यामध्ये दुसऱ्याची गरज लागते तो प्रपंच. व्याख्या एवढी स्पष्ट असलेली पाहिजे. तर दुसऱ्याची गरज लागते, ती गरज मोडू नये कधी, कारण ती लागतेच. तिथे जरी गेला तरी सुद्धा हा पाचांचाच प्रपंच आहे. वारा सोडता येत नाही, अंगातली पोकळी सोडता येत नाही, आकाश सोडता येत नाही, काही सोडता येत नाही. ह्याच्यातलं कुठे सोडता येते? ते सोडून आले ठीक आहे, काही वडील, बायको, मुलं, बाळ, काय घरदार काय होतं ते सोडलं समजा. तर ह्यातले आपण आता काय काय विसर्जन करूया,
पृथ्वी तत्व करूया नाही जमणार, अडकूया विसर्जन नाही जमत, पोकळी काढून घेऊया नाही जमत. पोकळीचं जोपर्यंत बाहेरच्या त्या सगळ्या वातावरणाशी बॅलन्सिंग आहे तोपर्यंत सगळं ठीक आहे. पोकळी वाढलेली चालत नाही, कमी झालेली चालत नाही, ती असावीच लागते. पाणी काढून टाकू शरीरातलं चालत नाही. म्हणजे काय कमी करणार? ह्या पाचांचा जो प्रपंच आहे तो तरी माणसाला कमी नाही झाला. जे काही घडलं तरी हे मोडता येत नाही, म्हणून मोडूच नाही. मुळात हा आपला उत्तम मार्ग आहे की मोडायला जाऊच नाही, न मोडणं चांगलं. कारण त्यानेच काहीतरी घडण्याची शक्यता आहे. हे जर मोडलं नाही तर काहीतरी घडेल. मनुष्य प्रपंचात आहे तर आज ना उद्या त्याला खूप संधी आहे. मुलाबाळांच्या रूपाने वात्सल्याची संधी आहे, आई वडिलांच्या रूपाने सेवेची संधी आहे, प्रपंच गृहस्थ केला तर अन्नदानाची संधी आहे, कोणाच्या तरी पांतस्ताची सोय होईल, त्याला निवारा देण्याची संधी आहे कारण तो घर बांधेल. प्रपंचात आहेत म्हणून संधी आहेत सगळ्या. आता या दृष्टीने त्याच्याकडे पाहिलं तर, नाही तर माझी सोय फक्त हे इतरांच्या सोयीसाठीच लावलेलं आहे, लावलाय तो मुळात त्यांच्या सोयीसाठी लावलाय. त्यामुळे त्याच्यासाठी काय करता येईल ते बघितलं पाहिजे. कोणाची तरी निवारीची सोय होईल कारण तुम्ही घर बांधाल, कोणाची तरी निवारीची सोय होईल ना. पण तुम्ही प्रपंचातच नसलं तर घर कुठलं बांधाल? त्याला झोपडी बांधून द्यायला लागेल कोणाला तरी, तर तसं नाही. किंवा त्यालाच झाडाखाली राहावं लागेल, ते झाड उभं ठेवावं लागेल भगवंताला, तसं नाही. आहे इथे तर जर त्यांनी नाही सोडला तर काहीतरी घडण्याची शक्यता आहे. चांगल्या अर्थाने खूप काही घडू शकतं. आता तो बेसावध राहिला तर त्याचाही उपयोग होणार नाही, हे बघतोच आपण. पण सावध राहिला तर त्यांनी जर हा नाही मोडला तर नक्की त्याच्याकडून काहीतरी होण्यासारखं आहे. तर आपल्याला जो प्रपंच सोडू नये असं म्हटलेलं आहे तो काहीतरी घडवण्यासाठी एवढं लक्षात ठेवतोच आहे. या न सोडण्याला म्हणजे इथे जे मोडू नये म्हटलंय, मोडू नये तो प्रपंच मोडायचा नाही, ही गोष्ट काही सोडून द्यायचा नाही. आणि परमार्थही सोडायचा नाही. काय होतं, हे सगळं मांडायला लागलं की परमार्थ जातोच त्यातला. भगवंताला जागाच राहत नाही. यांनाच एवढी जागा लागते सगळी प्रपंच, हो की नाही? देवाला किती कुठेतरी असते कट्ट्याखाली आपल्याला माहिती, किंवा कुठल्या तरी फळीवर कट्ट्याखाली, अशी देवाला जागा असते. हाय आता त्यांनाच जर जागा कमी असेल आणि त्यांनाच फिरायला अडचणीचा असेल तर अगदी बाळाणीवर पूर्वीच्या किंवा आपल्या आजच्या काळातल्या काय अगदी लॉफ्ट असला तरी सुद्धा देव राहील आनंद आहे. तो म्हणतो मला ठेवलं हेच खूप आहे. या सगळ्यात परमार्थ सोडला नाही हेच आपल्यावर उपकार आहेत. याने स्मरण ठेवलं, खालून जरी नमस्कार केला तरी देवाला चालेल. वरच्या लॉफ्टवरच्या जिथे आपली नजर जात नाही तिथे पडी मारली, त्याच्यावर जर ठेवला असला एखाद्याने तो देवाने म्हणा काय, तर इथून नमस्कार केला तरी चालेल. पण परमार्थ सोडू नये, कारण तो वर आहे. कधीतरी आपल्याला गरज लागेल त्यावेळेला तरी खाली काढावं लागेल. स्टुलावर भरवून तरी निदान दर्शन घेईल कधीतरी, असं इथपर्यंत आहे. ते इथपासून खाली आहे. आता ते किती खाली आणणार ते आपण ठरवायचं. आता तो आपल्या जवळ यावा, दिसावा, जाता येता दर्शन व्हावं, अशी काही करता येईल. पण तो सोडू नये एवढं मात्र घडलं काय. कारण तो सोडला तर या सगळ्याचं ध्येय गेलं. या सगळ्या जे मगाशी आपण सुरुवातीला चर्चा केली मार्ग आहे तो कशाचा मार्ग आहे, तो माझा परमार्थाचा मार्ग हा भगवंताकडे जाण्यासाठी घालून दिलेला आहे. भगवंत हे माझं ध्येय आहे, त्याच्यासाठी परमार्थ हा मार्ग आहे. आणि त्याची जी वाटचाल करायची ती म्हणजे माझा प्रपंच आहे. ती माझे जे उद्या हे सगळं सोडायचं म्हटलं तर पायाशिवाय चालतो म्हटल्यासारखं आहे. दुसरं चालेल, पाय तर पाहिजेत, प्रपंच तर पाहिजे. त्यामुळे पायाशिवाय चालतो म्हणण्यात अर्थ नाही, वाटेशिवाय गावाला जातो म्हणण्यात अर्थ नाही. वाट असल्याशिवाय गावाला कसं जायचं तो? त्यामुळे वाट तर पाहिजे, त्या अर्थाने प्रपंच पाहिजे. तो असला तरी सगळं व्यवस्थित होईल. आता परमार्थ सोडायचं नाहीये हे लक्षात ठेवून ते असावं. वाटेचंच प्रेम लागलं, रमले तर रमले, मग मी म्हणते राहिलं तिथेच, तर ती गावाला पोचायचं राहिलं आहे तिथेच रमले. तर तसे अनेक माणसं असंख्य प्रपंचात रमलेले असतात. वास्तविक वाटेवर जाणारा मनुष्य हा पुढे पाहत असतो की पुढे वळण आहे का, पुढे काही अडचण आहे का, आपल्याला आपण किती आलो, किती जायचं आहे, असं ज्याचं भान आहे तो खरा यात्रिक म्हणायचा. तर यात्रिक असावा. प्रपंचामध्ये जो यात्रिक आहे त्याला काही अडचण नाही. प्रपंचामध्ये स्थायिक झाला तेच तर स्थायिक होऊ नये, यात्रिक व्हावं. कारण ते यात्रेचं भान ठेवतं आणि देहाचं सुद्धा भान ठेवतं. समजा लागलो आहे, एखादी काय अडचण आहे, एखादं अपयश आहे, एखादे किती रमायचं त्याच्यासाठी. कारण ते सुद्धा अपयशात सुद्धा माणसं रमतात. यशात रमतात हे विशेष नाही, पण अपयशात सुद्धा रमतात. रमतात म्हणजे त्यांना बरं वाटतं त्यात राहिल्यावर. खूप वेळ चर्चा होती त्याची, कितीतरी काळ त्याच्यावर जातो, काय मन अडकतं, इतरांची चर्चा होते, येणारे जाणारे चौकशी करतात. अशा तऱ्हेनं दुःख, निराशा, अपयश असे सुद्धा अनेकांचे, आणि यातूनच पुढे आजार सुद्धा होतात माणसांना. फार काळ जर अपयशाचा विचार केला तर वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात.
डॉक्टर साहेबांना वगैरे विचारायला हरकत नाही यातून काही आजार होतात, माझ्या माहितीप्रमाणे होतात थोडेसे. जर फार जर मनुष्य अपयशामध्ये रमला तर तो शेवटी डिप्रेशन मध्ये जातो. त्याच्याही लक्षात येत नाही की यात्रेत आहे मी, तर ते म्हणलं वाटेत काहीतरी लागणारच की त्याला, कधी झाड लागेल, कधी पाणी लागेल, कधी काटा लागेल, कधी लागेलच की काहीतरी त्यातलं. काटा लागला तर मनुष्य काही मुक्काम केला का तिथे? काटा लागल्यावर, काटा लागल्यावर ज्याने मुक्काम केला तो नैराश्यात गेला, काटा लागल्यावर काढून टाकला तो यात्रिक आहे, कारण त्याला बाहेर जायचं मला. हे असावं म्हणून प्रपंच मोडू नये आणि परमार्थ सोडू नये, या दृष्टीने आपल्याला याच्याकडे पाहता येते का? तर एवढं पाहिलं तर हा जो मध्यम मार्ग आहे आपल्या संगीतामध्ये, स्वरांचे सुसंवादीपण आहे, दोन अचल स्वर आहेत, बरोबर. तर ते अचल जे आहेत ते एकमेकांशी सुसंवादी असतात. षड्ज आणि पंचम ते सुसंवादी असतात. षड्ज सुसंवादी अशासाठी आहे की तो पंचमाचा मध्यम असतो म्हणून. आणि तसं जर पुढे जाता आलं तर आपल्या पट्टीतून ती जी काय आपल्याला वाट्याला आलेली पट्टी आहे प्रपंचाची, त्याच्यातून परमार्थाच्या सप्तकात जाता येतं. विचार करून बघायला हरकत नाही, ज्यांना कल्पना असेल त्यांना लक्षात येईलच. तर या अर्थाने प्रपंच आता असं आहे, एखाद्याने जर म्हटलं आपल्या वेळेच्या बंधनामध्ये, सांगतो परत एकदा, की प्रपंच मोडू नये आणि परमार्थ सोडू नये असे दोन शब्द वापरले. म्हणजे काही करू नये असं ह्यात सांगण्याचा भाव आहे का? काही करू नये म्हणजे करावं काय असं ह्यात कुणी काय सांगितलंच नाही. हे सोडू नये म्हटलं आणि मोडू नये म्हटलं, ठीक आहे आम्ही काही करू नये आम्हाला कळलं. आता याच्यात शेवटी करू नये असं निष्कर्ष निघाला, काहीच करू नये माणसाने असं काहीतरी एखाद्या वेळेला नकारात्मक गोष्टी एकत्र आल्या म्हणजे थोडा घोटाळा असण्याची शक्यता असते. कारण काय असतं की काही वेळेला माणसांना काही करण्याची आवड नसली म्हणजे तेवढंच निमित्त होतं. तर तसं काही होऊ नये म्हणून नकारात्मक अर्थ असले की होकारात्मक अर्थ एक सांगावा लागतो. तेव्हा प्रपंच मोडू नये याचा अर्थ प्रपंच मांडावा असं त्याचा सकारात्मक अर्थ आहे. एका वाक्यात किती आणणार आपण म्हणून ते शेवटी सार केलेलं आहे. तर त्याच्यातलं आपण करून घ्यावं, मोकळं करून घ्यावं. तर मोडू नये याचा अर्थ प्रपंच मांडावा आणि परमार्थ सोडू नये याचा अर्थ परमार्थ जोडा. किंवा काही जर आपल्याला सकारात्मकच अर्थ हवा असेल तर प्रपंच मोडू नये याचा अर्थ प्रपंच मांडावा आणि मांडून रमू नये मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यात परमार्थ जोडावा, भगवंत जोडावा, ध्येय जोडावा. ते जर जोडत असेल तर हे सगळं मांडण्याला अर्थ आहे, नसेल त्या मांडण्याला काय नाही, नुसती मांडा आहे. शेवटी एक दिवस मांडा राहणार, काय ते आपल्याला माहिती पडेल. तर असं होणार, तसं होऊ नये आणि त्याच्या आधी मरणाआधी मेले, मरणाआधी मुक्त झाले तर ते आपलं ध्येय. तर तशासाठी हे सगळं करण्याची गरज आहे. म्हणून जर सकारात्मक अर्थ हवाच असेल तर प्रपंच मांडावा आणि परमार्थ जोडावा हा आपला उत्तम मार्ग आहे, सदा सुद्धा उत्तम मार्ग आहे, तो अवश्य करावा. काय असतं हे तडजोडीच शेवटी दोन्हीवर भर देऊन सांगावंच लागतं, इलाज नाही त्याला, तडजोड आहे. कारण तडजोडीशिवाय जीवनच नाही, महाराज म्हणाले त्याशिवाय जीवन नाही ना आकाराला येत. आपण देह घेऊन आलो, मी तडजोडच केली की शेवटी. तसेच्या तसे राहिलो असतं तर काय वेगळं असतं का? पण आलोच ना. आता एकटा म्हणा हे आता ठीक आहे, हे सूक्ष्मातलं आहे. तुम्ही म्हणा ते आम्हाला काय माहिती आधी होतो का नाही वगैरे, ते कुठल्या स्वरूपात होतो ते सूक्ष्म, त्याला कुठे व्हेरिफिकेशन आहे वगैरे असं काहीतरी येतं अलीकडे. तर तसं काय आलं तर आपण ते सोडून देऊ. आपण एकटे राहू का नाही मग पुढे नंतर? कोण तयार असतं का? नाही, करमत नाही ना. पुढे म्हणतो मी नोकरी चाकरी लागली, सगळे व्यवस्थित चालले, आपलं आनंदाने एकट्याने जीवन घालावं. तर तसं नाही होत, करमत नाही, भीती वाटते, एकाकी वाटतं, काहीतरी होतं. त्याचं काय होतं ते प्रत्येकाला आपलं आपलं माहिती. पण जे व्हायचं तेच होतं नंतर. प्रत्येकाचं कारण कुठलंही असलं तरी शेवटी होतच ना, तडजोड होतीच ना. त्याच्याशिवाय पुढे नाही जात आहेत माणसाला, प्रवास नाही होत. त्यामुळे दोन्ही गोष्टीवर भर देऊन सांगावं लागतं. मी ज्यावेळेला लहानपणी कोकणात होतो तेव्हा ते सगळं आपल्याला माहिती, इथे सुद्धा असेल तसं विहिरीत पाणी काढायचे लोक. तर आम्हाला पहिल्यांदा व्यवस्थित काढेल का नाही असं वाटतं. मग त्यावेळेला बादलीत दोर बांधलेला असतो, राहटावरून सोडलं की फारसं धोका नसतो त्याच्यामध्ये, सोडून दिलं तर राहील पाण्यावर. बादली भरली तर ते दोर जिथपर्यंत आहे तिथपर्यंत खाली जाईल, नंतर ताकद असते तर काढेल. तसं आम्ही बादलीने पाणी काढायचं. बादलीला जरी भोकं पडली असली तिची पहिल्यांदा द्यायची आम्हाला प्रॅक्टिसला. मी असा विचार करायचा की यातलं निम्म पाणी जातं. आमच्यातली मोठी माणसं ज्यांनी मला हे काढायला शिकवलं पाणी, ते म्हणायचे पण निम्म पाणी वर येतं ना. बरोबर आहे, पाणी तिथलं गळून जायचं, ती पाहून बादली व्हायची. वर येईपर्यंत आमच्या गतीनं वर येऊन काय 5-7 वर्षाचं असतानाची गोष्ट आहे. तर ते राहटाने आम्ही ते जोरात हे करून ते सगळं वर बादली येईपर्यंत त्यातली पाऊण बादली व्हायची, ती वरची पाव बादली वाटी गळून जायची. तर ते तसं असतं. आणि पुन्हा आमचे हेलकावे त्याला ते बादलीला सगळं त्याच्याने काढले असे का व्हायचे. तर त्या सगळ्यात ते पाऊण बादली व्हायची. पण ती पाऊण बादली तरी आपल्याला मिळते ना,
म्हणून एवढा तो व्याप आपण त्या बाटलीचा करतो. पुढं घागरीने वाडी काढणाऱ्यांना कल्पना असते की फास्ट तो व्यवस्थित लागावा लागतो, तर ते व्यवस्थित येतो, तर घागरच झाली, पाणी राहिलं बाजूलाच. तेव्हा प्रपंचाची मांड पक्की झाली म्हणजे मग घागरीचं काम आहे. त्याच्या आधी सगळं काम आहे ते बादल्यांचं काम आहे. पण हे दोन्ही करावे लागतात, त्याशिवाय पर्यायी माणसाला हे कौशल्याचं काम आहे घागरीने पाणी काढणं. म्हणून हे खरं बांधणं, नामकं करणं, तंकं करणं, समाजकार्य करतो, जेव्हा करतो, आधी त्याची पकड नक्की पाहिजे स्वतःवरची, ती आहे ती. आणि ती ज्या वेळेला त्या हाटाची पक्की येते तेव्हा त्याच्या हातात मग पायराटावर जो मनुष्य बसतो, पायराटावर जो बसतो, पायराट आपण पाहिले असतील, तर पायराटावर जो मनुष्य बसतो तो जो उलटला तो उलटा तो आज जाण्याची शक्यता असते, एवढी त्याच्यात क्षमता असते पायराटामध्ये. कारण एका वेळेला इतके सगळे पोहरे खालीवर जात येत असतात, त्यांचं वजन किती होईल आपण कल्पना करा. आणि पायराटाने शेंदलाय पाणी त्याला कल्पना असेल की पायराटाचं वजन किती असतं वर येणार याचं. तो जर तुमची त्याच्यावर मांड पक्की नसेल, म्हणजे स्वतःवरची मांड पक्की नसेल, तर उलटा मनुष्य ते विहिरीत जाईल, एवढं होतं. तर अशा धोके आहेत. म्हणून स्वतःवरची मांड पक्की झाली की मग प्रपंचाचं काम परमार्थापर्यंत नेता येतं. या अर्थाने हे दोन्हीवर भर देऊन सांगावंच लागतं. बाकी पाहिजे वेळकी असू द्या, पण पाणी येतं ना. तसं आहे प्रपंच फाटका आहे राजा रंग कुणीतरी ठरलेच आहे, आपण वाचतोच होता ते सगळं की नाही. प्रपंच कुठे फाटका नाही आहे, ते तसंच आहे. त्या जरी घागर जरी त्याच्यात सोडली तरी सुद्धा येताना हिंकळून थोडी कमी होऊन येतीच वर. कारण तीच मुळात तिरकी होती, आपण दोर लावलेला आहे, आपण बघितलं असेल, तर ती घागर तिरकी होती, त्यात पाणी जात असतं. पण वर येतं ना, तर ते येतं. त्याच्यासाठी हे सगळं आहे. सगळा प्रपंच मांडतो तो परमार्थ साधावा म्हणून मांडतो. परमार्थाचं पाणी वरती निघावं म्हणून या प्रपंचाच्या घागरीन बादल्या सांभाळाव्या लागतात. एवढं लक्षात ठेवलं खूप झालं बस. आता आज प्रपंच मोडू नये, परमार्थ सोडू नये, हा आपला उत्तम मार्ग आहे. मध्यम शब्द पण त्या अर्थाने वापरला हे लक्षात ठेवतं. एवढं पाहू. हरिस्मरणाची हरि करुणेची, हरिस्मरणाची हरि करुणेची, हरि कृपेची हरि प्रेमाची, वाकळ मदली धरी गुरुने, वाकड पांगळी मला हरिस्मरणाची हरि करुणेची, हरि कृपेची हरि प्रेमाची, वाकड मदली धरी गुरुने, वाकड पांगळी मला वाकड पांगळी. हरेपणाची हरे मुळगुडी, नगोपणाची जात कादडी, हरेपणाची हरे मुळगुडी, नगोपणाची जात कादडी, देहबुद्धीने काकडता मी, देहबुद्धीने काकडता मी, उपदेशाची खाली घोंगडी, उपदेशाची खाली घोंगडी, उपमला हरी गुरुने, वाकड पांगळी मला हो, वाकड पांगळी. कधी मोह डाव साधितो, क्रोधाचाही वणवा जळतो, कधी मोह
चिंता